न्यूज, सदैव जनतेसोबत। गायीबद्दल असलेलं प्रेम आणि नातं इतकं खोल असतं की तिचं निधन झाल्यावर काही जण तिचे अंतिम संस्कारही मानवी संस्कारांसारखे करतात। काही ठिकाणी गायीच्या मृत्यूनंतर तिला फुलांनी सजवून अंत्ययात्रा काढली जाते। गायीच्या पार्थिवावर धार्मिक विधी केले जातात आणि तिला श्रद्धांजली अर्पण केली जाते। विशेषतः ज्या लोकांनी गायीला आपल्या कुटुंबाच्या सदस्यासारखं प्रेम दिलेलं असतं त्यांच्यासाठी तिचं जाणं हे मोठं दुःखदायक असतं। ज्या घरात गायीला कुटुंबाचा एक भाग मानलं जातं अशा वेळी लोक गायीच्या मृत्यूनंतर तिला मानवी श्रद्धेप्रमाणे अंतिम निरोप देतात। बागलाण तालुक्यातील टेंभी येथील शांताराम अहिरे या शेतकऱ्यानं देखील असाच एक आगळा वेगळा अंत्यसंस्कार करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केलाय। अहिरे कुटुंबियांनी त्यांच्याकडे असलेल्या गायीला आपल्या पोटच्या लेकराप्रमाणे 22 वर्ष सांभाळलं। मात्र जन्म आणि मृत्यू कोणाच्याच हातात नसतो। विशिष्ट अशा वयानंतर वृद्धापकाळानं या गायीचा मृत्यू झाला। मात्र तिनं दिलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता म्हणून तिला ज्या आदरानं वाढवलं सांभाळलं त्याच श्रद्धेनं तिला मृत्यूनंतरही आदराने निरोप देण्याचा निर्णय या अहिरे कुटुंबियांनी घेतला। संपूर्ण गावातून अगदी मानवी अंत्यसंस्काराप्रमाणेच आणि त्या प्रथेप्रमाणेच परंपरेनुसारच गावातून टाळ मृदुंगाच्या गजरात अभंग गाऊन वैकुंठ रथातून अंत्ययात्रा काढण्यात आली। गावातील काही नागरिकांनी गायीला जंगलात किंवा नदीकाठी पुरण्याचा सल्लाही दिला। मात्र अहिरे कुटुंबियांनी 22 वर्षात गायीने दिलेले दूध आणि सुमारे 19 जावपे याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 22 वर्षाचा मिळालेला गायीचा सहवास लक्षात घेत गायीला मानवी अंत्यसंस्काराप्रमाणेच निरोप देण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयाला गावातील नागरिकांनी देखील तितकाच पाठिंबा दिला। विधिवत पूजा अर्चा करून गायीला स्नान घालून नववस्त्रे परिधान करत टाळ मृदुंगाच्या गजरात अभंगाच्या तालावर तिचे वैकुंठ रथातून संपूर्ण गावातून अंत्ययात्रा काढत तिला अखेरचा निरोप दिला। अहिरे कुटुंबियांनी राबवलेल्या या अनोख्या संकल्पनेनं बागलाण तालुक्यासह संपूर्ण नाशिक जिल्हा भारावून गेलाय। त्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे। हे पूर्ण अन्न अख्ख्या विश्वाला मान्य आहे। दुधासारखं अन्न कुठेच नाही आणि ते दूध पिढ्यानपिढ्या ही गोमाता आपल्याला देत असते, शेतीला शेणखत देत असते, पण तिची कृतज्ञता मात्र कुठं कोणी फेडत दिसत नाही। आज तो कृतज्ञता आणि अशीच आपली संस्कृती, हिलाच खरी हिंदू संस्कृती म्हणतो आणि हिंदू संस्कृतीचं जपन करणं हे आपलं अत्यंत कर्तव्य आहे। सर्व जाती धर्मातील लोकांना नतमस्तक होतो, कारण कृतज्ञता कोणी बाळगत नाही। गाईचं दूध निघाल्यानंतर ती कसायाच्या दारात बांधली जाते, शेती पिकत नाही म्हणून ती कोणाच्या तरी गळ्यात बांधली जाते। आई वडिलांची गरज संपली की वृद्धाश्रमात टाकली जातात। पण मला खरोखर या मातीत आपण जन्म घेतला तो स्वाभिमान आहे आणि त्या स्वाभिमानाच्या दृष्टिकोनातून मी आज एकच सांगतो की प्रत्येक गावात असे शेतकरी